अहमदपूरचं नाव राजूर झालंच पाहिजे. अहमदपूरचं नाव राजूर झालंच पाहिजे. गॅझेट हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. बिदर जिल्ह्यातील यादी हे सर्व विषय झाला. आता हे जुना तुमच्या महसूल आत्ता हे शासनाच्या कार्यालयामध्ये पाहू शकता. आत्ता हे तुमचं म्हणणं आहे की याचं पूर्ववृत्त जे नाव आहे ह्या शहराचं तालुक्याचं ते राजूर भाऊ या संदर्भाने आम्ही तुमच्याकडे निवेदन द्यायला आलो. मग हे निवेदन दिल्यानंतर आपण योग्य प्रभुत्व येतं त्याच्यामुळे त्याच्याबरोबर ती सगळी निवड त्यांनी त्याच्यावर सिग्नेचर केलेली आहे. म्हणून आमची ह्या 10,000 पैकी आम्हाला पुढे अडचण होऊ नये आणि ती अडचण दूर करून आपण तात्काळ ठराव घेऊन तसा ठराव आपण जिल्हाधिकाऱ्याला पाठवावं. याच्या प्रतिलिपी मुख्यमंत्रीपर्यंत गेलेले आहेत. आपल्या फक्त ठराव आम्हाला आवश्यक असल्यामुळे आम्ही आपल्याला विनंती. शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचे, संस्थांचे, पदाधिकाऱ्यांच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लेटर पॅड आम्ही जाती धर्माच्या सगळ्या लोकांचे याच्यामध्ये आहेत की ही मागणी सर्वत्र उठून उठलेली आहे. त्यामुळे आपण याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा. आणि अहमदपूरचं नाव राजूर झालंच पाहिजे. अहमदपूरचं नाव राजूर झालंच पाहिजे. पूर्वर्त राजूर झालंच पाहिजे. पूर्वर्त राजूर झालंच पाहिजे. राजूर वरवाळ झालंच पाहिजे. राजूर वरवाळ झालंच पाहिजे. सगळं आहे. राजूर आणि वरवाळ ही दोन गाव होती. राजूर आणि वरवाळ ही दोन गाव असताना आपल्या इथं महामारीमुळं वरवाळची माणसं संपूर्ण चित्रबितर इकडं तिकडे गेलं असल्यामुळं ती दोन गावं एकत्र करून तुम्ही बघितलं असताल आपलं ग्रामदैवत जर बघितलं गेलं तर 2 मारुती आहेत त्या ग्रामदैवतामध्ये. ती राजूर आणि वरवाळची ग्रामदैवत तिथं बसवलेलं आहे. आपलं पूर्वीपासूनचं जे नाव आहे ती राजूर आहे. त्या एक गावाचं एक नाव राजूर आणि वरवाळ आहे. निजामशाहीच्या कालावधीमध्ये ह्या दुष्ट कालावधीमध्ये आपल्यावरती सगळ्या राजूर तालुक्यावर काय पूर्ण मराठवाड्यात त्यांचं संकट होतं. त्यांची हुकुमशाही होती, त्यांचा त्रास होता. त्यांच्या उद्देशासाठी तेही काही करत होते. म्हणजे राजूर आणि वरवाळ जी नाव होतं त्यांनी त्यांच्या ह्या अहमद ही नाव ठेवून अहमदपूर केलं आणि अहमदपूरचं नाव तेव्हापासून बदललं. 1902 किंवा 3च्या अंदाजात हे नाव बदलण्यात आलेलं आहे. 6 पासून अहमदपूर नाव आहे. त्याच्यापूर्वी सगळं जर काही बघायला गेलं तर राजूर वरवाळ आहे. आपल्या महसूल खाती जर दप्तर बघायला गेलं तर सगळं राजूर आणि वरवाळ याच नावानं आहे. कसं राजूरच्या नावानं नकाशा आहेत. शिवलिंग शिवाचार्यांच्या मठावरती झाला असेल किंवा राजी मंदिर असेल ह्याच्यावरती सगळं बघायला गेलं तर राजूर हीच नाव आहे. स्मशानभूमीच्या पत्रावर सुद्धा राजूर वरवाळ हीच नाव आहे. एकंदरीत प्रशासकीय जे काही दस्तऐवज आहेत त्याच्यावर आत्ता देखील राजूर नाव असल्यामुळं यांची आता ठाम भूमिका आहे की हे नाव राजूर करण्यात यावं. आणि अहमदपूरचेच आहोत. आम्हाला वाटतं की बाबा आमचं मूळ नाव राजूर हे करण्यात यावं ही पण आमची अपेक्षा आहे. आपल्याला अहमदपूरचे पूर्वते नाव राजूर वरवाळ करण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे. हे निवेदन देण्यासाठी आम्ही तालुक्यामध्ये विविध संघटना, पक्ष, सर्व वारकरी संप्रदाय अशा सर्वांना भेट झाल्याच्या नंतर त्यांनी सर्व लेखी स्वरूपामध्ये लेटर पॅडवर दिलेले आहे. आज जर बघायला गेलं तर सर्वांच्या मनामध्ये एक तळमळ आहे. त्या तळमळीचा भाग म्हणून सनी एक 10,200 अर्ज लेखी स्वरूपामध्ये जे की ज्याच्यावर आधार कार्ड नंबर, सही, फोन नंबर आणि नाव टाकून सनी आपल्या तालुक्यामधून सनी आज अर्ज आमच्यापर्यंत प्राप्त झालेले आहे. हे आहे पहिला टप्पा. याच्यानंतर अजून अर्ज दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत. आपल्या तालुक्यामधील 15 ते 16 ग्रामपंचायतचा बहुमताने ठराव घेऊन सनी आपल्याला देण्यात आलेला आहे. बहुमताने ठरावामध्ये असं देण्यात आलेलं आहे की आमच्या तालुक्याचं नाव पूर्ववर्त राजूर करण्यासाठी मागणी ठराव अर्ज आत्ता उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आत्ता नगरपालिकेचं प्रशासक लागू असल्यामुळे लवकरात लवकर यांनी ठराव घेऊन सनी अहमदपूरचं नाव राजूर पूर्ववर्ती नाव राजूर करण्याचा असा कलेक्टर मॅडमपर्यंत हे विषय न्यावा आणि शासनापर्यंत हा विषय मांडावा हीच आमची यांच्याशी विनंती आहे. आणि लवकरात लवकर आपलं राजूर वरवाळ नाव राजूर वरवाळ नाव राजूर तालुक्याचे जे पूर्ववत नाव वरवाळ राजूर होते तर ते एक आपली आध्यात्मिक आणि धार्मिक अस्मिता होती जी आपण कुठेतरी निजामांच्या हुकुमशाहीमध्ये ती आपल्यावरती दडपशाहीमध्ये आपल्यावरती ते नाव लादलं गेलेलं आहे.
कारण निजामशहाची एक पत्नीतून जात असताना तिला अहमद नावचा मुलगा झाला आणि त्या मुलाच्या नावावरनं निजामशहानं आपल्यावरती ते नाव लादलं आहे की आज से इस पर आगने का नाम होगा अहमदपूर. नाहीतर आपलं नाव हे वरवाळ आणि राजुरा हे एकत्रित झाल्यामुळे वरवाळ राजुरा होतं. कारण राजुराबाईने आपली ग्रामदेवी आणली आणि वरवाळ हे गाव पहिलवानांचे गाव म्हणून ओळखलं जायचं. जे आज आपली अस्मिता आपण पूर्णपणे हरवून गेलेले आहोत, तर ती अस्मिता आपल्याला कुठेतरी वापस आणायची आहे. म्हणून आपल्या तालुक्याचे नाव हे राजूर वरवाळ झालेच पाहिजे. अहमदपूरचं राजूर नाव व्हावं असं त्यांची अपेक्षा आहे. या आपले तत्काल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील उस्मानाबाद जे असेल किंवा संभाजीनगर जे काही अहिल्यानगर असे अनेक शहराची नावं बदलली गेली. म्हणून तत्काल आता हे अहमदपूरचं देखील राजूर नाव करावं अशी सर्वांची राजूर वरवाळ नाव झालंच पाहिजे.